या किल्ल्यामध्ये जुने वाडे होते ते आता आपण त्याला तहसीलदार ऑफिस म्हणतो. परत राजवाडा आहे, परत प्रांत ऑफिस आहे, कोठी दरबार आधी त्याला म्हटलं जात होतं, आता आपण त्याला कोर्ट असे म्हणतो. परत या किल्ल्यामध्ये 3 मंदिरं आहेत. ते म्हणजे विष्णू मंदिर, पहिलं मंदिर विष्णू मंदिर. आधी तिथे महादेव मंदिर होतं, म्हणजे ते महादेव मंदिर होतं कारण तिथे महादेवाची पिंड होती म्हणून त्याला महादेव मंदिर म्हणायचे. पण आत्ता ते विष्णू मंदिर आहे आणि आत्ता सध्या जरी तुम्ही मिरजमध्ये गेला तर त्याला महादेवजी मंदिर म्हणून असे ओळखलं जातं. दुसरं मंदिर म्हणजे मारुती मंदिर आणि तिसरं नरसिंह मंदिर. हे दोन्ही जे मंदिर आहेत त्याचं बांधकाम जुनं आहे, ते पडलेलं आहे आणि आत्ता ते नवीन बांधकामामध्ये उभे आहेत. नमस्कार, मी अजय नेताजी जाधव गोसावी. मी या बेडकचाच रहिवासी आहे आणि मी हा मिरजेचा भुईकोट किल्ला भुईकोट किल्ल्याची प्रतिकृती इथं साकारलेली आहे. या किल्ल्याचं जर बांधकाम म्हणलं ती बहुमनी काळातील बांधकाम आहे. ह्या किल्ल्यावर जास्त मुघलांचं आदिलशहाचं राज्य चालत होतं. हा किल्ला कधी बांधला ते अजून आपल्या इतिहासामध्ये नोंद नाही आहे, पण हा किल्ला कधी दुरुस्त झाला हे आपल्या इतिहासामध्ये नोंद आहे. विजापूरच्या इब्राहिम खान यांच्या कारकिर्दीखाली असद खान यांनी 893-1405 साली ह्या किल्ल्याची दुरुस्ती केली होती. त्यानंतर या किल्ल्याला खंदक होती. ती खंदक 100 ते 150 फुटाची खोल खंदक होती आणि 50 ते 60 फुटाची रुंद खंदक होती. या खंदकमध्ये काटे, मगरी वगैरे असे खूप काही विषारी असं दुश्मनाला दुखी होऊ दे अशा प्रकारे खूप सारे यातमध्ये वस्तू होत्या, काटे वगैरे, मगर अशा प्रकारे. म्हणून या किल्ला कोणाला जिंकता येत नव्हता. दुसरी गोष्ट म्हणजे या किल्ल्याची जी तटबंदी आहे ती मातीची तटबंदी होती, पांढऱ्या मातीची तटबंदी होती. ती 15 ते 20 फुटाची रुंद तटबंदी होती. आता जे बाकीचे जर आपण गड किल्ले बघितलं त्याची जी तटबंदी आहे ती दगडी तटबंदी असते. आता गोळ्याचा जर मारा बसला त्या तटबंदीला तर तो दगड ती तटबंदी अशी ब्लास्ट होत होती, फुटत होती. पण ह्या किल्ल्याचं वैशिष्ट्य असं होतं की ह्या किल्ल्याला तटबंदीला जर गोळ्याचा मारा बसला तर त्या तटबंदीमध्ये तो गोळा रुतून बसायचा, नाहीतर त्या जागची नुसती माती खाली पडत होती. पण ती तटबंदी जागची हालत नव्हती. इतकं वैशिष्ट्य होतं या किल्ल्याचं. परत या किल्ल्याचं अजून एक असं वैशिष्ट्य आहे की या किल्ल्याला एक भुयारी मार्ग होता. तो भुयारी मार्ग विजापूरला जाऊन निघत होता. या किल्ल्याला भुयारी मार्ग असल्यामुळे विजापूरवरून अन्नधान्य सगळं इथं पुरवलं जात होतं. त्यामुळे हा किल्ला कोणाला जिंकता येत नव्हता, सगळं यांना आतच भेटत होतं. परत या किल्ल्याला 3 दरवाजे आहेत. एक विजापूर वेचचा दरवाजा आहे, दुसरा लक्ष्मी मार्केट, आधी पूर्वी त्याला बंकाचा दरवाजा असे म्हटले जात होतं, आणि एक म्हैसाळ रोडला दरवाजा आहे. या किल्ल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660 साली 2 महिने या किल्ल्याला वेढा घातलेले होते. 2 महिन्या हा किल्ल्याला वेढा घालून बसत असताना त्यांना 2 महिन्यात किल्ला जिंकता आला नाही, आपल्या ताब्यात घेता आला नाही. त्याचं कारण असं होतं की सिद्धी जोहर 65,000 सैन्य घेऊन पन्हाळ्याकडे चालून येत होता. मग महाराजांची अशी कल्पना होती की 1659 साली अफजल खान आपल्या स्वराज्यामध्ये येऊन आपल्या स्वराज्याची खूप नासधूस केली होती, आपल्या मंदिराची खूप तोडफोड केली होती. परत हेच चित्र आपल्याला दिसू नये म्हणून महाराजांचं अशी कल्पना होती की इथला किल्ला आपण नंतर बघू, पहिला आपल्या स्वराज्यावर चालून आलेले संकट ते आपण बाहेरच्या बाहेर टाळू. म्हणूनच महाराज इथून पहिला पन्हाळा गाठला. पन्हाळा गाठताच सिद्धीजोहरने तिथे महाराजांना वेढा गाठला. मग ते पावनखिंडचं युद्ध झालं. त्या कारणास्तव महाराजांना हा किल्ला जिंकता आला नाही. मग त्यानंतर 1739 साली राजाराम महाराज यांच्या कार्यकिर्दीखाली पहिल्या शाहू महाराजांनी हा किल्ला आपल्या मराठ्यांच्या ताब्यात घेतला होता. आपलं पण शाहू महाराजांकडे खूप वेळा किल्ला राहिला, खूप वेळा आपलं राज्य चाललं. त्यानंतर हा किल्ला इंग्रजांकडे गेला होता. आता पूर्वीचं जर जुनं बांधकाम म्हणलं आपण, या किल्ल्याला 2च दरवाजे होते. एक विजापूर वेचचा दरवाजा आणि दुसरा लक्ष्मी मार्केट म्हणजे बंकाचा दरवाजा. तिसरा म्हैसाळ वेचचा जो दरवाजा आहे तो दरवाजा नव्हता. इंग्रज जेव्हा कर्नाटकातून म्हैसाळ मार्गे येत होते त्यावेळेस त्यांना अर्धा किल्ला फिरून एकतर विजापूर वेचच्या किल्ल्याला यावं लागत होतं, नाहीतर उलटा असं फिरून लक्ष्मी मार्केट म्हणजेच बंकाचा दरवाजा ह्यामधून यावं लागत होतं. त्यामध्ये त्यांचा वेळ खूप वाया जायचा. म्हणून त्यांनी कर्नाटक मार्गे म्हैसाळ रोडला तिथली तटबंदी पाडून तिथे एक दरवाजा उभा केला. त्यातून त्यांनी आत किल्ल्यामध्ये यायचे. ह्या किल्ल्याला एक चांद बुरुज म्हणून आहे. त्या चांद बुरुजवरून आदिलशाही मुघल जे कोणी याच्यावर राज्य करत होते त्याच्यावरून त्या चांद बुरुजवरून त्यांना विजापूर दिसायचा. ह्या किल्ल्याचं त्यांनी
आदिलशहाचं जे लास्टचं स्थान म्हटलं तर आपल्या मिरजेचा भुईकोट किल्ला हा आपली आदिलशहाचा लास्टचा स्थान होता. मिरजेच्या पलीकडे म्हटलं तर सगळं आदिलशहाचं राज्य होतं, विजापूर वगैरे. आणि मिरजेच्या अलीकडे म्हटलं तर आपलं सांगली, कोल्हापूर, सातारा, वाई, पुणे वगैरे हे सगळं आपलं महाराजांचं आपलं स्वराज्य होतं. म्हणून त्यांनी हा किल्ल्याचा वापर त्यांच्या राज्यावर लक्ष ठेवण्यासाठी, नजर ठेवण्यासाठी करत होते. आता प्रत्येकजण खूप सारे मोठमोठे किल्ले करतात, गड किल्ले करतात. आता लहान मुलाला जरी आपण विचारलं की तो सहज सांगू शकतो की जलदुर्ग, नळदुर्ग, सिंधुदुर्ग, जंजिरा, पाण्यातले किल्ले वगैरे जलदुर्ग सांगू शकतो. गडकोटमध्ये प्रतापगड, सिंहगड, राजगड, मल्हारगड असे खूप सारे किल्ले सांगू शकतो. पण भुईकोट हा किल्ला सहजासहज कोणालाच माहीत नाही आहे. भुईकोट हा किल्ला कोण सांगू शकत नाही आहे. आणि मेन गोष्ट अशी आहे की आपल्या मिरजमध्ये, आपल्या भूमीमध्ये आपला मिरजेचा इतका मोठा आणि इतका ऐतिहासिक किल्ला आपल्या मिरजमध्ये भुईकोट किल्ला होता. म्हणून मी हा किल्ला बेडगमध्ये साकारलेला आहे, त्याची प्रतिकृती साकारलेली आहे पूर्णपणे. हा किल्ला मी 3 दिवस 3 रात्रमध्ये मेहनत करून इतकं सगळं आमचं सगळं गोसावी समाज घेऊन हा किल्ला मी बांधलेला आहे. आणि जितकं होईल तितकं मी ह्या किल्ल्याला प्रयत्न केला, जसा तसा दिसावा म्हणून. आणि अशा प्रकारे किल्ला आहे. आत्ताची सध्याची जर अवस्था म्हटला तर या किल्ल्यामध्ये जुने वाडे होते, ते आता आपण त्याला तहसीलदार ऑफिस म्हणतो. परत राजवाडा आहे, परत प्रांत ऑफिस आहे, कोठी दरबार आधी त्याला म्हटलं जात होतं, आता आपण त्याला कोर्ट असे म्हणतो. परत या किल्ल्यामध्ये 3 मंदिरं आहेत. ते म्हणजे विष्णू मंदिर, पहिलं मंदिर विष्णू मंदिर. आधी तिथे महादेव मंदिर होतं, म्हणजे ते महादेव मंदिर होतं कारण तिथे महादेवाची पिंड होती म्हणून त्याला महादेव मंदिर म्हणायचे. पण आत्ता ते विष्णू मंदिर आहे. आणि आत्ता सध्या जरी तुम्ही मिरजमध्ये गेला तर त्याला महादेवजी मंदिर म्हणून असे ओळखलं जातं. दुसरं मंदिर म्हणजे मारुती मंदिर आणि तिसरं नरसिंह मंदिर. हे दोन्ही जे मंदिर आहेत त्याचं बांधकाम जुनं आहे, ते पडलेलं आहे आणि आत्ता ते नवीन बांधकामामध्ये उभे आहेत मंदिर.